स्वतःशी प्रामाणिक असणारी व्यक्ती कधीच दुसऱ्याला फसवू शकत नाही, कारण तिला माहीत असतं की कोणाला फसवून तात्पुरतं सुख मिळू शकते, मात्र समाधानी राहण्याकरिता प्रामाणिकपणाची शिधोरी आपल्याकडे असावी लागते. ज्या व्यक्तीला स्वतःचा आत्मसन्मान असतो, तो व्यक्ती स्वतःशी आणि दुसऱ्याशी प्रामाणिक असतो. त्याचा स्वतःवर विश्वास आणि सन्मान असतो. दुसऱ्याला फसवून तो स्वतःच्या नजरेत उतरू इच्छित नाही. फसवणुकीतून मिळणारा फायदा किंवा पैसा किंवा आनंद हा क्षणिक असतो, पण त्यामुळे मनाला लागलेली टोचणी आणि अपराधीपणाची भावना आयुष्यभर त्रास देते. याउलट प्रामाणिकपणामुळे कदाचित तात्काळ फायदा होणार नाही, पण त्यामुळे मिळणारी मानसिक शांतता आणि समाधान हे चिरकाळ टिकणारे असते. प्रामाणिकपणाची शिदोरी ही उपमा खूपच सुंदर आहे. जशी प्रवासासाठी सोबत घेतलेली शिदोरी आपल्याला ऊर्जा देते, त्याचप्रमाणे जीवनाच्या प्रवासात प्रामाणिकपणा आपल्याला नैतिक बळ, आत्मविश्वास आणि समाधान देतो. ही शिदोरी कधीच संपत नाही. थोडक्यात म्हणजे खरा आनंद आणि समाधान हे बाहेरील गोष्टींमध्ये नसून आपल्या आतल्या प्रामाणिकपणातच दडलेलं आहे.